सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। मनसेचे हजारो कार्यकर्ते वसई विरारमधून शिवतीर्थावर दाखल होणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर आज राज ठाकरेंची तोफ धडकणार आहे। या मेळाव्यासाठी वसई विरारमधून 40 ते 50 बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे आज कोणाला लक्ष्य करतात, कोणाचे वाभाडे काढतात हे आता काही तासानंतरच स्पष्ट होईल। आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी मनसैनिक आतुर झाला असून ते कोणता विचार देतात आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। काय सांगाल, आज तुम्ही विचारांचं सोनं लुटण्यासाठी गुढीपाडवायला जाताय, काय भाव? आम्ही दरवर्षीच विचारांचं सोनं लुटण्यासाठी, नवीन दिशा देण्यासाठी, सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून नवीन दिशा ऐकण्यासाठी आज आम्ही या ठिकाणाहून शिवतीर्थावर जात आहोत। आणि आम्ही दरवर्षी, कारण ज्या दिवशी गुढीपाडवा येतो त्याच्यानंतरच आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे किंवा मराठी माणसांना नवीन काहीतरी मिळतं, हेच ऐकण्यासाठी आम्ही आज या शिवतीर्थावर जात आहोत। अक्षदा सुर्वे, काय सांगाल, आज तुम्ही शिवतीर्थावर चालले, काय भावना आहेत? आमच्या भावना तर नेहमीच ह्या दिवसासाठी उफाळून आलेल्या असतात, कारण आम्ही याच दिवसाची वाट पाहत असतो। कारण सन्माननीय राजसाहेब आज आम्हाला प्रत्यक्षात भेटणार आहेत, दिसणार आहेत, त्यांचे विचार आम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि आज काय ते बोलणार आहेत याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो। त्याच्यासाठी आम्हाला कधी तिथे जाऊन पोहोचतोय आणि त्यांचं दर्शन घेतोय असं झालेलं आहे। मग अजून काही नवीन संकल्पना आम्हाला कशा त्या देतील आणि त्याच्या मार्गावरती आम्ही काय पुढे करणार आहोत याचा आम्हाला उद्देश नेहमीच वाटतो। सुगंधा जाधव, काय सांगाल, आज तुम्ही शिवतीर्थावर चालले, काय भावना आहेत? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पहिल्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही सगळेजण मिळून शिवतीर्थावरती जात आहोत राजसाहेबांना ऐकण्यासाठी। राजसाहेब दरवर्षी नवीन काहीतरी संकल्पना घेऊन येतात, नवीन विचार मांडतात, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्यांचे नवीन विचार ऐकण्यामध्ये खूप आतुरता आहे आणि त्या विचारांवरती काम करण्याची आम्हाला संधी मिळेल याची आम्हाला खूप मान आहे या गोष्टीचा। आणि नवीन काहीतरी शिकायला मिळतं, बोलायला मिळतं, समजायला मिळतं। ह्यामुळे त्या अशा जागेवरती सगळ्यांनी अधिकाधिक येऊन तिथे, खासकर मराठी माणसांनी तिथे जमून प्रत्येकाला समजायला पाहिजे की आपल्या मराठी माणसासाठी आपल्याला इथे जमणं। सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आम्ही चाललोय राजसाहेबांचे भाषण ऐकायला, राजसाहेबांचे विचार ऐकायला, कारण वर्षभर आम्ही ह्या दिवसाची वाट पाहत असतो। कितीही वेळ नसेल किंवा काय असेल तरी ह्या दिवसाला आम्ही सर्व कामे बाजूला ठेवून आणि साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही शिवतीर्थावर आवर्जून जात असतो। धन्यवाद।